टरबूज पिकावर दुसरी फवारणी आणि दुसरी ड्रिचिंग घ्यायची आपल्याला. साधारण या प्लॉटला 15 दिवस पूर्ण झाले. खूप छान वेल्स वाढीलाही लागले आणि आपण ड्रिचिंग केल्यानंतरचे रिझल्ट पाहू शकतो. खूप छान असे रिझल्ट आले. आपले फवारणी आणि ड्रिचिंगची माहिती जाणून घेण्या अगोदर आपल्या पेजला फॉलो नक्की करायचे. आता हा जो काय प्लॉट याला आपण जी फवारणी घेतली होती, फवारणीमध्ये आपण सिमोडिस घेतलं होतं. त्याचं कारण असं होतं की आपल्याला या प्लॉटवर काही अंश आपल्याला रेड माईट जाणवलं होतं, त्याच्यासाठी आपण सिमोडिस घेतलं होतं. त्याचबरोबर एक साधं बुरशीनाशक आपण M45 घेतलं होतं आणि याच्यामध्ये आपण फवारणीला ॲग्रिसर्च कंपनीचं न्यूट्रिबॉन 13 घेतलं होतं की जे खत येतं की त्याने वाढीला आणि पिकाला एकदम चांगली चालना मिळते. त्याचबरोबर आपण याला ड्रिचिंग घेतली होती. ड्रिचिंगमध्ये आपण सिंजंटा कंपनीचं व्हॉल्यूम फ्लेक्झी घेतलं होतं की जे नाग अळीला 40 दिवसापर्यंत कंट्रोल करतं. या पिकावर येणारी ती एक प्रमुख कीड आहे. त्याचबरोबर आपण त्याच्यासोबत मायक्रा GPS घेतलं होतं की ज्याच्यामध्ये 0.01% जे येतं की जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वाढीला खूप चांगली चालना देतं. या दोन्हींचे आपण ड्रिचिंग केलं होतं. याचं जे काही प्रमाण असणार आहे व्हिडिओच्या शेवटी आपण पूर्ण डिटेलमध्ये दिलं आहे, ते शेवटपर्यंत पहा. जर आपल्याकडे टरबूज पीक असेल तर आपल्याला सध्या वातावरण ढगाळ असल्यामुळं थोडाफार जो मावळ्याचा अटॅक हा वाढू शकतो आणि त्याचबरोबर या वातावरणामध्ये माईटचा अटॅक वाढतोय, तर याची काळजी घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला फवारण्या करायचे. आपण फवारणी सांगितली म्हणजे तीच फवारणी परफेक्ट होईल असं नाही आहे. आपल्या प्लॉटवर काय अटॅक आहे या पद्धतीने आपण फवारणीचं नियोजनमध्ये बदल करू शकतात. अशाच नवनवीन पिकाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.